आय लव्ह मोहम्मद फलक प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्या, मानवत मुस्लिम समाजाची मागणी। उत्तर प्रदेशातील कानपूर आणि शहाजहानपूर येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ मानवत येथील सकल मुस्लिम समाजाने दिनांक 19 सप्टेंबर रोजी माननीय राष्ट्रपतींना तहसीलदार कार्यालयामार्फत निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कानपूर येथे काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद असा फलक लावला होता। हा फलक इस्लाम धर्मावरील प्रेम व श्रद्धेचे प्रतीक असून त्यातून कोणताही कायद्याचा भंग झालेला नाही। तरी देखील स्थानिक प्रशासनाने संबंधित युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तो अन्यायकारक आहे असे समाजाचे म्हणणे आहे। तसेच शहाजहानपूर येथे पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आल्याची घटना घडली असून ती मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे। त्यामुळे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे। युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, शहाजहानपूर प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदनाद्वारे मानवत येथील सकल मुस्लिम समाजाने धार्मिक भावना, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे। या निवेदनावर मौलाना सुलतान, मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, मौलाना असलम काझी, हाफिज लतीफ, हाफिज अकबर, हाफिज मिराज, हाफिज खिजर, हाफिज शोएब, हाफिज नवीद यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। में गुस्ताखी की, हमने उस मलऊन और बदबख्त के खिलाफ यहाँ मानवत तहसीलदार के ज़रिए से एक मेमोरेंडम पेश किया है और हमने उसमें ये कहा है कि इस बदबख्त के ख़िलाफ़ सख्त से सख्त कार्रवाई की जाए और इसको जेल की सलाखों के पीछे डाला जाए और इसी तरह से इसको ऐसी सज़ा दी जाए कि जो तमाम गुस्ताखों के लिए और दुनिया इंसानियत के लिए इबरत का निशान बन जाए। और इसी तरह से दूसरी बात यह है कि जो आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहने पर या उसके पोस्टर लगाने पर जिन नौजवानों के ऊपर कार्रवाई की गई है, उनके खिलाफ जो कार्रवाई की गई उसको ख़त्म किया जाए और उनको बाइज़्ज़त बरी किया जाए।